आवाज जोरात हॉल दरवला पाहिजे. जगदंबा माता की एनर्जी पूर्ण डाऊन झालेली आहे तुमची. 2 घंट्यापासून बसल्या मला माहित नाही, मी लक्ष होतो तुमच्यावर. संत तुकोजी महाराज की. आता एनर्जी येणार आहे तुमच्यानी थोडक्यात नाही, तुम्ही फक्त थांबा. सर्वप्रथम आपल्या असे छत्रपती शिवाजी महाराजांची आई जिजाऊ माता हे महिलाच होती. झाशीची राणी एक महिलाच होती. आपल्या राष्ट्रपिता सुद्धा महिलाच आहे. आपल्या आमदार सुद्धा कोण आहे बोला, महिलाच आहे. आपल्या गावच्या पहिल्या नागरिक सरपंच कोण आहे, महिलाच आहे. आणि जे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं सेवाचं कार्य करतात जिल्ह्याचे अध्यक्ष ते पण कोण आहे, आणि तुम्ही बसल्यासाठी कोण आहे. सर्वांसाठी एकदा जोरात टाळ्या होते. त्यांना वाटते की इथं बसलेल्या सर्व महिलांचं चांगलं व्हावं आणि मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मजबूत व्हावं. मला 100 पेक्षा जास्त बिमाऱ्या होणार नाही. आता यांनी तर नियोजन केलं, आता इथं खाली बसणाऱ्यांसाठी जोरात टाळ्या वाजवायच्या. स्वतःसाठी एकदम जोरात टाळ्या वाजवायच्या आणि त्यांच्यासाठी एकदम जाऊ द्या. भूक लागली आहे ना, टेन्शन आहे, भूक तुमची गायब होणार आहे. फक्त 10 मिनिट ठेवा. आणि एक माझा छान अशी एकच बायको आहे आणि मी शेवटपर्यंत एकच ठेवणार आहे. तुम्ही बघितली असेल बायको आहे ना, तर हे एक मजा, एक आनंद कशामध्ये असतो तो निवडायचा असतो आपल्याला. कारण की आपण दुःख शोधतो आणि दुःख आपल्याला मिळत राहते, म्हणून आनंद शोधा. आणि आनंद हा शोधणाऱ्यांना मिळतो. माझा अनुभव आहे. मी शारीरिक आणि मानसिक सकारात्मक बदल व्हावा यासाठी काम करतो. महिला असो, पुरुष असो, तरुण असो, तरुणी असो, वयाच्या 15 वर्षापासून तर वयाच्या 75 वर्षाचे म्हातारे असो, जे फक्त कानाला ऐकू शकतात व्यवस्थित, त्यांच्यासाठी मी प्रोग्राम घेतो. त्यांच्यामध्ये आनंदी जीवन कसं जगायचं, आपलं आयुष्य कसं वाढवायचं, आपली शरीराची ताकद कशी वाढवायची, रोगमुक्त जीवन कसं जगायचं, औषधमुक्त जीवन कसं जगायचं मी शिकवतो. तर सर्वप्रथम काही नियम आहेत तुम्हाला ऐकायचा आहे. स्माईल समजते तुम्हाला, स्मित हास्य ठेवायचा. एक दुसरा नियम, मोबाईल असेल तर मोबाईल आता सायलेंट शांत करून ठेवा, एकदम शांत. मुलगा असेल त्याला पण शांत करून ठेवा. आणि तिसरा नियम आहे की मी जे जे बोलतो ते तुमच्या अंतर्मनात जाऊ द्या. चौथा नियम एकच आहे की मी जे बोलणार आहे त्याच्यात 100% तुम्हाला सहभाग घ्यायचा आहे. मी जर तुम्हाला टाळ्या वाजवायच्या तर टाळ्या वाजवायच्या आहेत. मी जर तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर येस या नो मध्ये द्यायचं. ठीक आहे. मी तुम्हाला म्हणेल आर यू रेडी, तुम्ही काय करायचं आहे, हात वर करायचा असा. आर यू रेडी. आवाज ऐकू मला थोडंसं कमी येते. इकडे ताई, इकडे हा सर्वांनी, हा एक वेळेस हात वर करा, करा एक वेळेस, करा एक वेळेस. आर यू रेडी. हा असा आवाज पाहिजे. ओके. तुम्ही जेव्हा हसता ना तर बघा, तुम्ही हसताना तुमचे चेहरे भारी दिसतात है ना. आता इकडे पण एक जण आहे आणि इकडे पण एक जण आहे. मी म्हणलं हसा, बरं इकडे एक जण आहे आणि इकडे पण एक जण आहे. तुम्ही एकमेकाकडे पाहू नका बरं, ते पण तुमच्याकडेच पाहू राहिलं. कोण आहे काय मी सांगतो नंतर, फोटोच काढतो. अजूनही हसायला तयार नाही. आता या प्रोग्राममध्ये, या व्याख्यानामध्ये 100% भाग घ्यायचा. किती टक्के? बऱ्याच महिलांचा प्रॉब्लेम आहे की मला वेळ मिळत नाही. कशासाठी? की एक्सरसाइज करायला, व्यायाम करायला, ध्यान करायला, प्राणायाम करायला, योगा करायला वेळ मिळत नाही. परंतु बऱ्याच महिला वेळ काढतात. कधी कुठं काढतात? दवाखान्यात काढता का नाही? डॉक्टरने जर म्हटलं की बाई तुझी किडनी खराब झालेली आहे, तुला 15 दिवस थांबायचं, आता काढतो का नाही वेळ? आपण काढतो ना. मग तेव्हा तुमचं ते जेवण, तुमचे ते कामं तुम्ही विसरता का नाही? तसंच तुम्हाला 100% विसरायचं आता 10-15 मिनिटं घरच्यांना. कुणाला? घरच्यांना. तुमच्या शेजारी कोण काय करते इकडे लक्ष द्यायचं नाही. आता मग अशी ताईने म्हटलं की अनुभव आणि ज्ञानामध्ये काय फरक असते मी सांगतो. आता ज्ञान म्हणजे काय? हातात गुलाबजामुन. कुठे? बघा तुमचे गुलाबजामुन बघा, दुसऱ्याच्यानी स्वतःचे. हा, ज्ञान म्हणजे हातात गुलाबजामुन आणि अनुभव म्हणजे काय? तोंडात गुलाबजामुन. टाका तोंडात, टाका टाका. कसं वाटते? समजलं का तुम्हाला? ज्ञान म्हणजे हातात गुलाबजामुन आणि अनुभव म्हणजे तोंडात गुलाबजामुन. कसं वाटते? हा. आता काय झालं वेळेस, एक अडाणी शेतकरी माणूस कारंजा ते अमरावती त्याला जायचं होतं आणि एक चांगला सूटबूट घाललेला मस्त हुशार एज्युकेटेड माणूस तो कारमध्ये चालला होता अमरावतीला आणि त्याची कार बंद पडल्यावर मग तो रागात नेला एकदम आणि लगेच कारंजा बस स्टेशनला गेला आणि म्हणाला की बसला तो. खूप गर्दी लागली त्याला, खूप असा घाम आला आणि तो शेतकरी बद्दल येऊन बसला. तो काय म्हणतो कंडक्टरला की हे कंडक्टर, हे तुमची
कधी निघणार आहे सांगा बरं. तो कंडक्टर पण हुशार असतो, तो म्हणतो लगेच कचरा बसला की, म्हणजे आणि नंतर एवढंच नाही, नंतर तो समोर जात असताना त्याला वाटतं हे अडाणी आहे, हे अशिक्षित आहे, याला काही कळणार नाही, आपण याच्यासोबत टाइमपास करू अमरावती येईपर्यंत. तो म्हणतो की मी खूप ज्ञानी आहे, परंतु तो समोरचा अनुभवी असतो माणूस. तो म्हणतो की आज आपण गेम खेळू, एक छोटासा गेम खेळू. ते म्हणजे काय की मी तुला जर प्रश्न उत्तर नाही आलं, तुम्हाला 10 रुपये द्यायचे, मला जर आलं नाही तर मी तुला किती देईन, 10,000 देईन. त्याला वाटलं ठीक आहे, ओके, काही प्रॉब्लेम नाही. निघाली बस आणि हे पण निघाले. मग पहिला प्रश्न त्या हुशार माणसानं विचारला, काय म्हणलं की मला सांग की सायन्स म्हणजे काय, सायन्सचं स्पेलिंग सांग. आता तो अशिक्षित माणूस तो म्हणाला, अरे बाबा एवढं जर मला शिकलं असतं, मी जर हुशार असतो तर मग शेतकरी काय झालो असतो मी. आणि तो म्हणतो की बाबा मी हरलो, म्हणजे हे घे माझे 10 रुपये. त्या हुशार माणसाला 10 रुपये देतो तो, आणि तो म्हणतो अरे वा 10 रुपये कमावले मी. आता तो म्हणतो की एक काम कर, आता तू मला प्रश्न विचार. तो हुशार माणूस असतो, त्याच्याकडे मोबाईल असतो, कम्प्युटर असते, यानं जर कुठलाही प्रश्न विचारला की आपण याला लगेच सांगू, याला काय करते अडचण माणूस हा अडाणी आहे ना. मग तो म्हणतो तो शेतकरी माणूस मला सांगा म्हणते, माझ्या गावामध्ये एक डोंगर आहे आणि त्या डोंगरावर एक प्राणी जाताना त्याला 3 पाय असतात. किती असतात? 3 पाय. आणि उतरताना किती पाय असतात? 4 पाय. जाताना किती? 3 आणि उतरताना 4. मला सांगा म्हणजे या प्राण्याचं नाव काय? आता तो हुशार माणूस त्यानं काय केलं, काढला मोबाईल टाईप केला की कुठला प्राणी आहे, कुठला प्राणी आहे, त्याचं नाव काय. कामरगावाला भुकी संसारातून आनंद कसा शोधायचा हे तुम्ही शिकणार आहे. तुम्ही बघा, मधमाशी आणि माशीमध्ये काय फरक असतो. मधमाशी हे सुगंध शोधण्यासाठी कितीतरी किलोमीटर जाते आणि सुगंध शोधून आणते आणि त्याचं काय बनवते, मध बनवते. ती काय करते, त्याला कुठेही सोडून द्या, ती माशी फक्त घाणीत जाऊन बसते. इथं काय होते, इथे पण एक जण आहे, मी सांगतो तुम्हाला की इथं प्रोग्राम चालू आहे आणि त्याला दुःख, हे कधी प्रोग्राम सोडणार आहे, हे कधी जाणार आहे, ते फक्त काय सोडणार, दुःख आणि वाईट विचार त्या डोक्यात नाही. त्या मधमाशीसारखं आणि त्या माशीसारखं. आणि मधमाशी काय की नुसता आनंद निवडायचा, फक्त आनंद. इथे आहे ना मी, वर्तमानात जगते ना मी, मला फक्त आनंद निवडायचा आहे, मला इथे 2 शब्द ऐकायचे आहे आणि मला माझा विकास करायचा आहे. लक्षात घ्या, ज्ञानी आज तोच बनतो जो 2 शब्द नाही, तो 2 पुस्तकं जास्त वाचतो, जो 2 यूट्यूबवर व्हिडिओ, इंस्टाग्रामवर व्हिडिओ जे नॉलेजेबल आहे, जे कीर्तना संबंधित आहे, जे आध्यात्मिक रिलेटेड आहे तो वाचतो, तोच ज्ञानी बनू शकतो. आज इथे 4 ते 5 आपल्या ताईंनी भाषणं केले, खूप जबरदस्त भाषणं केले, त्यांच्यासाठी एक जोरात टाळ्या होऊ द्या. सर्वप्रथम लक्षात घ्या, तुम्ही मागचे 10 घंटे कोणासोबत होता, प्रश्नाचं उत्तर द्यायचं सर्वांना. तुम्ही मागचे 10 घंटे कोणासोबत होता, बोला. कोणी म्हणेल, आता मी सांगतो उत्तर, कोणी म्हणेल मी माझ्या पतीसोबत होती, कोणी म्हणेल मी माझ्या मुलासोबत होती, कोणी म्हणेल मी माझ्या शेजारींसोबत होती ना, कोणी म्हणेल मी कुणाचं काही कोणी म्हणेल माझ्या आवडत्या TV चॅनलसोबत होती है ना, कोणी म्हणेल की मी माझ्या बहिणीसोबत बोलत होती, कोणी म्हणेल मी माझ्या फोनसोबत होती. बरोबर आहे की नाही? परंतु लक्षात घ्या की मागच्या 10 घंट्यापासून कोण इथे आलेल्या प्रत्येक महिला स्वतःसोबत होती, स्वतःसोबत है ना, स्वतःसोबत. आता आपण इथून स्वतःसोबत राहणार आहे काही 10 मिनिटं स्वतःसोबत. कारण लक्षात घ्या, म्हणजे काय की महिला खूप मजबूत असली पाहिजे. कशाने? शरीराने आणि सोबत कशाने? मनाने. आता हे मन, मला सांगा, मी जर प्रश्न विचारला तुम्हाला, मन आणि मेंदूमध्ये काय फरक आहे? सर्वांना मन आहे, हात वर करायचा आहे, ज्यांना नाही आहे त्याने हात खाली ठेवायचा आहे. सर्वांना मन आहे, सर्वांना मेंदू आहे, मेंदू. मग सर्वांना मेंदू आहे, मन आहे, मन आणि मेंदू सर्वांना आहे का? आवाज येऊ द्या. सर्वांना आहे. आता प्रश्नाचं उत्तर पण द्यावं लागणार आहे तुम्हाला. मला सांगा, मन आणि मेंदूमध्ये काय फरक आहे? मन आणि मेंदूमध्ये काय फरक आहे? प्रश्नाचं उत्तर सांगायचं. कोणी पण एक हातवर उभं करून सांगू शकता. मन आणि मेंदू. आपलं मन हे चलबिचल असते, कोणत्याही रस्त्यात मार्गाने जात असते. मेंदू हा विचार करत असते. मेंदू हा प्रत्येक माणसाला असतो. कुठे असतो? कुठे असतो? हात दाखवायचा, बोट दाखवायचा. कुठे असतो? तुमच्या बोटावर कुठे असतो? घुटण्या. एका ताईला हात उभा करता थोडासा कंटाळा आला, तिने घुटण्यावर ठेवला. असं नका करू. मेंदू डोक्यात आहे, स्वतःच्याच ना, दुसरे काय बोट काय दाखवता? स्वतः. हा, आता मला सांगा, मन कुठे आहे? मन कुठे आहे? मन कुठे आहे? मन कोणी म्हणते इथं आहे, कोणी म्हणते इथं आहे, कोणी म्हणते इथं. याला इथं किडनी असतात है ना,
जेव्हा घरातली अंधार प्रकाश म्हणजे अंधार असतो, पूर्ण अंधार असतो आणि तुम्ही जाता आणि बटन दाबता आणि बटन दाबल्या दाबल्या तो लाईट लागतो आणि पूर्ण घरामध्ये काय होतो? बोला, प्रकाश होतो का? मला सांगा, ती एनर्जी दिसली का तुम्हाला? ती ऊर्जा दिसली का तुम्हाला? नाही दिसली. पण बटन दाबला आणि तो करंट पूर्ण वायराच्या माध्यमातून तो लाईट मध्ये गेला आणि तो लाईट लागला. एनर्जी आहे की नाही? तसेच मन सुद्धा आहे. आपलं मन सुद्धा आहे प्रत्येकाकडे. आणि ज्याचं मन टाईप पॉवरफुल, शक्तिशाली आणि एनर्जेटिक आहे ना, त्याला कुठलाच त्रास होत नाही. मी गेल्या 10 वर्षापासून माइंड पॉवर प्रोग्राम शिकवतो. माइंड, मनामध्ये किती शक्ती आहे. मी हजारो महिलांपर्यंत गेलेलो आहे, हजारो महिलांपर्यंत गेलेलो आहे आणि त्या मनाचा योगा मी शिकवतो. योगा तुम्ही रामदेव बाबाचा ऐकला असेल, तुम्ही भरपूर शिबिर केलं असेल, 7-7 दिवसाची शिबिर केलं असेल, तुम्ही याच्या आधी खूप काही अनुभव केले असेल. प्राणायाम, योगा, ध्यान तुम्ही सर्व शिकला असेल, पुस्तक वाचत असेल. परंतु माझा जो प्राणायाम, योगा, ध्यान आणि मनाची शक्तीचा वापर करून मी जे जे शिकवतो ना, त्या महिला रोगमुक्त आणि आजारमुक्त झालेल्या आहेत. जिथे जिथे गेलेलो आहे. म्हणजे दुःख नाही. बघा, आपल्याला मान दुखी आहे, पाठ दुखी आहे, कमर दुखी आहे, गुट्टे दुखी आहे, आता घुटणा दुखते. दुखते का नाही? बोला, दुखते का नाही? आणि नसा मुंग्या मारतात, पाय मारते का मुंग्या मारते का नाही? हे सर्व आजार आहे. आणि दुसरा आजार, याचं शरीराचं ऑपरेशन होऊ शकतं. शरीराचं ऑपरेशन होऊ शकते. पाय मोडला जरी ना, तुझा फ्रॅक्चर जरी झाला तर ऑपरेशन होते का नाही सर्जन जवळ गेल्यावर. परंतु मनाचं काय? मनाचं ऑपरेशन करणारा डॉक्टर पाहिला का तुम्ही कधी? नाही. तर मी मनाचा डॉक्टर आहे, मी मनाचं ऑपरेशन करतो. आता मनाचं दुखणं काय असते? मन हे निगेटिव्ह विचार करते नेहमी. काय विचार करते? बोला, निगेटिव्ह. जेव्हा तुम्ही हसता, जेव्हा तुम्ही हसता, तुम्हाला हे हसणं मोफत आहे, फ्रीमध्ये आहे आणि हे जगातलं सर्वात चांगलं औषध, मेडिसिन आहे. आणि जेव्हा तुम्ही हसता तेव्हा तुम्हाला तुमचा नवरा आठवते का? तुमचं दुःख आठवते का? ते शेजारीनं काय म्हटलं, हिनं काय म्हटलं, तिनं काय म्हटलं, आठवते का तुम्हाला? नाही आठवत. मग जेव्हा हसणं एवढं चांगलं आहे, तुम्ही हसत का? आणि अजून पण इकडे एक चेहरा उतरलेलाच आहे. तुम्ही एकमेकडे पाहू नका, ते पण तुमच्याकडेच पोर आहे. म्हणजे चेहरा हसरा ठेवला. तुम्ही बघा, तुम्ही हसत हसत घरी जाता येईल, तुम्हाला 10 बाया विचाराल काय म्हणजे तुम्ही हसत हसत घरी जा, है ना. आणि तुम्ही सजावर चेहरा उतरून इथं बसलेले आहे, मी सांगतो. कोणी विचाराल का तुम्हाला? कोणी विचाराल का? ते म्हणा, नीर रडत राहायचे ना, नेहमी रड नसतं म्हणते कधी. बोला, है ना. मग नेहमी चेहरा कसा पाहिजे आपला? हसरा चेहरा पाहिजे. आणि नेहमी आपलं मन कसं पाहिजे? बोला, प्रसन्न चेहरा पाहिजे. आज जे बत्तीशी पडली पण चेहरा लय प्रसन्न आहे. बघ घ्या, मनाच्या काही ताण, तणाव, चिंता, टेन्शन, समस्या, अडचणी, नकारात्मक विचार स्वतःबद्दल, दुसऱ्याबद्दल, शेजाऱ्याबद्दल, नवऱ्याबद्दल, बायकोबद्दल, हे नकारात्मक विचार आहे. आणि झोप न लागणे हा सुद्धा मनाचा आजार आहे. लोक यासाठी हजारो रुपयाच्या गोळ्या खातात, महिन्याच्या ताई हजारो रुपयाच्या गोळ्या खातात. आणि माझ्या शिबिरामध्ये भरपूर लोक मला भेटतात, दुसऱ्या दिवशी सांगतात की मला मला बीपीची गोळी आहे, मला शुगरची गोळी आहे, मला झोपेची सुद्धा गोळी आहे. आणि तुमच्या दुसऱ्या दिवसाच्या शिबिरामुळे, प्रोग्राममुळे मला शांत झोप लागली. असं काही केलं असेल का? काहीच नाही. मी त्याला मनाची पावस सांगितली, मावशी तुमचं प्रॅक्टिकलच करतो, तुमच्या लक्षात येणार नाही. तसं प्रॅक्टिकल केलं की यांच्या लक्षात येते, तुमच्या पण लक्षात येते. तुम्हाला पण करायचं आहे आणि यांना पण करायचं आहे. आर यू रेडी? आवाज या, काय म्हणतात? आर यू रेडी? हात पुढे गेला तुमचा, सर्वच सांगा लागते. हा हा, आर यू रेडी? येस. पुन्हा आर यू रेडी? येस. हा, आता मी तुम्हाला मनाचं प्रॅक्टिकल करून दाखवतो. तुम्हाला काय करायचं आहे माहिती का? सर्वांना काय करायचं आहे? शांत बसायचं, सर्वांनी एकमेकाला मारायचं नाही तर माझाच कार्यक्रम कसा करायचा आहे की 2 बोटामध्ये लोचिंबक, 2 बोटांच्या टोकामध्ये लोचिंबक आहे. बघा तुमचे बोट बघा, लोचिंबक आणि ते जवळ येत आहे. खूप पॉवरफुल, खूप शक्तिशाली लोचिंबक आहे आणि ते जवळ येत आहे. तुमचं मला सांगा, कोणाकोणाची बोटे चिपकली? हात वर करायचा, लाजायचं नाही ना. कोणाकोणाची बोटे चिपकली? सरळ जवळपास 80% ते 90% महिलांचे हात खाली करा. बोटे चिपकले. मी तिथं आलो होतो का? तुमच्याजवळ आलो होतो का? नाही. पण बोटे चिपकली का नाही? तुमची चिपकली का नाही? म्हणजे तुम्हाला काय वाटतं थोड्या वेळासाठी की माझ्या हातात खरंच काय लोचिंबक आहे आणि ते जवळ येत आहे, चिपकत आहे. वाटलं का नाही तुम्हाला? म्हणजे सायकोलॉजी क्रिएट्स फिजिओलॉजी. म्हणजे तुम्ही तुमच्या मनात जे ठरलेलं आहे, तुमचं दुःख, तुमचं वेदना, तुमचं काय असेल ते प्रॉब्लेम, तसं तुमच्यासोबत घडणार आहे आणि घडत आहे.
आता या मनामध्ये दोन प्रकार असतात, एक असते बाह्यमन, एक असते अंतर्मन. आहे की नाही? सर्वांना माहित आहे. एक असते कोणतं बोला? बाह्यमन. करा बोल करा. हा, एक असते बाह्यमन. चेहरा कसा करायचा? एक असते बाह्यमन, दुसरं असते अंतर्मन. आता बाह्यमनाकडे 100%पैकी 10% शक्ती असते. किती टक्के असते बोला? 10% शक्ती असते बाह्यमन. आणि अंतर्मनाकडे 90% शक्ती असते. किती टक्के असते? 90% शक्ती असते. बघा, बाह्यमन असते भगवान राम आणि अंतर्मन असते हनुमानजी. तुम्हाला माहिती आहे हनुमानजीला फक्त काय म्हटलं की जडीबुटी घेऊन या संजीवनी. त्यांनी काय म्हटलं? पाहावं लागतं डायरेक्ट. त्यांना म्हटलं की फक्त लंकेत जा शोध घेण्यासाठी. त्यांनी काय केलं माहिती का? पूर्ण लंका जळून टाकली. किती किती शक्ती आहे मनामध्ये, अंतर्मनात. आणि या अंतर्मनाचा फायदा घेऊन तुम्हाला अंतर्मनात मी तुम्हाला प्रॅक्टिकल बी सांगितलं. असे प्रॅक्टिकल मी 5 दिवस वेगवेगळे शिकवतो तुम्हाला. आणि याचा फायदा घेऊन तुम्ही तुमचं जीवन यशस्वी बनवू शकता. तुम्ही किती दुःखी असाल, नवऱ्यापासून बायकोपासून, तुम्ही आनंदी जगू शकता. तुम्ही आनंदी जगण्याची कला शिकू शकता. तुम्ही औषधमुक्त जीवन जगू शकता. तुम्ही तुमचा पैसा पण वाढवू शकता. तुम्ही तुमच्या, तसं मला हजारो लोकांपर्यंत जायचं आहे, हजारो महिला पुरुषांबरोबर जायचं आहे आणि त्यांच्या मनाचे दुःख करायचे, सकारात्मक एनर्जी द्यायची आहे, ट्रान्सफर करायची आहे आणि त्यांचं आयुष्य बदलून टाकायचं. 5 दिवसाच्या आधीच्या तुम्ही आणि 5 दिवसानंतरच्या तुम्ही 100% बदलणार. किती टक्के? 100% बदलणार आहे. म्हणजे 360 डिग्रीमध्ये तुमचं चेंज होईल. बघा किती डिग्रीमध्ये? 360. तुमचा घरचा माणूस पण का बदलली? कोणता बाबा आला, कोणता महाराजाला बदलला? लक्षात घ्या, हे सर्व तुमच्याजवळ आहे आणि तुम्हाला मिळणार आहे. राष्ट्रसंत तुकोजी महाराज की. आता दिसले सर्वांनी, ठेवा का?